जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसी महासंघाचे निवेदन। वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या वतीने 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम देऊन जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय जनगणना आयोग यांना आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। आमची जी मागणी होती ओबीसी संघटनेची की बा ओबीसीची जनसंख्या माहीत पडली पाहिजे या देशामध्ये किती आहे, आणि त्याच गोष्टीला हडताळ फासण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारचा आहे। यांचे दाखवाचे दात वेगळे आणि अंदरचे दात वेगळे आहे। एक खूप शर्मेची गोष्ट आहे की एक देशाचा प्रधानमंत्री ओबीसी असताना तो याच्याविरुद्ध काही आवाज उचलत नाही। त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षातले जे काही लोकप्रतिनिधी आहे किंवा विरोधी पक्षातले आहे जे ओबीसीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडलेले आहे, ते का बरं याच्यामागे चूप आहे? तुम्ही पण काय गुलाम बनलेले आहे का? तुम्ही तुमच्या ओबीसी बद्दल तुमचं काही कर्तव्य आहे की नाही, हा खूप मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे। कारण ओबीसी हा समाज खूप मोठा समुदाय भारतामध्ये विखुरलेला आहे, मागासलेला आहे, तो मुख्य धारेमध्ये नाही आहे। तर केंद्र सरकारला एक विनंती आहे की त्यांनी नक्कीच याच्यावर विचार करावा आणि जो कपटीपणा केलेला आहे तो दुरुस्त करून ओबीसीची जनगणना कॉलम हा त्याच्यामध्ये समाविष्ट करावा। जय ओबीसी, ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे। जो ओबीसी की बात करेगा। वर्धा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आंदोलन करून 2027च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले। याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, वर्धा नगर अध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हा सरचिटणीस नंदुजी वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते बलराज लोहवे, जिल्हा संघटक प्रवीण पेठे, मनोज कुमार देशमुख, मनीष तेलरांदे, अक्रम पठाण, अलका वानखेडे, सुप्रिया शिंदे, कविता देशमुख, ऋतुजा भोयर, विलास कोरले, विकी टिपले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होती। यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, प्रवीण पेठे, बलराज लोहवे आणि नंदुजी वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत ओबीसी समाजांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।